महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमा जिथे मिळतात, या ठिकाणचा नितांत सुंदर किल्ला म्हणजे पारगड. स्वराज्याच्या पार टोकावर असलेला किल्ला म्हणून याचे नाव पारगड. गडाला पूर्व, पश्चिम व उत्तर बाजूला कातळकड्यामुळे नैसर्गिक संरक्षण मिळाले. गडावर जाणारा डांबरी रस्ता सरजा दरवाजामार्गे गडावर येतो. गडावर प्रवेश करताच 4 तोफा व बंदुकीचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर मारुतीचे मंदिर असून मंदिरासमोर घडीव दगडात बांधलेली एक समाधी आहे. गडावर महाराजांचा पूर्णाकृती पुतळा असून पुढे भवानी मातेचे भव्य मंदिर आहे. गडावर गणेश, महादेव व गंधर्व असे 3 तलाव आहेत. गडावरील अनेक विहिरी मुजलेल्या असून यापैकी 4 वापरात आहेत. गडाच्या उत्तर बाजूस तुळसाबाई माळवे यांची 1690 मधील समाधी आहे. गडाखाली मिरवेल गावात घोडदळ पथकाचे प्रमुख खंडोजी झेंडे यांच्या पत्नी माळसाबाई यांचे स्मारक आहे. 1676 मधील पोर्तुगीजावरील स्वारीहून परत येत असताना गोव्याचे पोर्तुगीज, सावंतवाडीचे खेम सावंत व आदिलशाह यांच्यावर कायमची जरब बसावी यासाठी शिवरायांनी हा किल्ला वसवला. गडाची वास्तुशांती व गडप्रवेश यासाठी महाराज या गडावर स्वतः हजर होते. त्यावेळी राजांनी किल्लेदार रायबा मालुसरे व त्यांच्या 500 सहकाऱ्यांना आज्ञा केली की चंद्र सूर्य असे तो गड जागता ठेवावा. राजांच्या या आज्ञेचे पालन गडावरील मावळ्यांनी केले. इसवी सन 1689 मध्ये औरंगजेबचा मुलगा मुअज्जम व खवासखान यांनी सावंताच्या मदतीने या किल्ल्यावर हल्ला केला. मराठ्यांनी हा हल्ला परतवून लावला, पण यावेळी तोफखान्याचे अधिकारी विठोजी माळवे यांना वीरमरण आले. त्यांची समाधी गडावर आहे. सुमारे 200 वर्षे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. गडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे 11वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडाजी शेलार, शिवकालीन तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे यांचे वंशज कान्होजी माळवे आजही राहतात.